रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही म्हणत असाल एक दिवस आऊत दिला म्हणजे काय एवढं ताणायचं असते का? एक दिवस आऊत दिल्यावर एवढं ताणायचं असतं का? दिंडे गावात येऊन बघा महाशिवरात्रीला, मग रात्रभर आऊत चालतो असा. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम. चरणरज वंदिता, लक्षात आली का चरणरज? ही चरण आज दिसली का 7व्या दिवशी? गुरुजी मला आत्ता दिसले, मला इकडे दिसलेच नाहीत. हा बरं, आता गुरुजींसाठी एकदा पाहू ना. आहे गेलंय नका हो, बिचारे 7 दिवस कसलं पळालेत आपल्यासाठी, आहे का नाही? मी मजबूत खांब आहे ते आपल्या सप्ताहाचा, बरोबर आहे का नाही? थोडं पळतायत का रात्रंदिवस एवढं कष्ट? हा सगळे सहकार्य आहेत बरं. तुम्ही म्हणाला मग आमचं नावच नाही, आम्ही इकडं पळा. हत्ती के पाव में सब पाव आ गए. गुरुजी प्रामुख्यानं समोर आहेत. सगळेच आपण झटताय, प्रयत्न करताय. प्रयत्न नाही, झटलात आपण, खूप सेवा केलात, म्हणून हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. बरोबर आहे वाजवा टाळ्या. हा गुरुजी आपल्याला असाच सुवर्ण महोत्सव साजरा करायचा बरं. हा सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, आवाज हे होई ना बात. हा निश्चित परमात्मा आपल्याकडून ही करून घेणार. मी मगाशी बोललोय, परमात्म्याला आवडते आपली सेवा, हे ह्याचं लक्षण आहे. आलं लक्षात? असा सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या, देतच आहात आपण. अशी सेवा परमात्मा आपल्याकडून करून घेऊ. आणि आपण आज बघा, मागणं सुद्धा आपण काय मागितलेलं आहे? संतांची संगत मागितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त मी इथं उभं राहून काही मागू शकलो नसतो का? काही सांगू शकलो नसतो का तुम्हाला? पण एकच गोष्ट सांगितली की फक्त आणि फक्त संतांची संगत. ही संतांची आपल्याला 9 दिवस संगत लाभली, प्रत्येक दिवशी लाभते, प्रत्येक वर्षी लाभते. आणि अशीच संतांची संगत आपल्या सगळ्या ह्या गावाला नव्हे, आता ह्या तालुकाच इथे आहे सगळा, बरोबर आहे. गेल्या 9 दिवसापासून सगळ्या गुरुजी सगळ्या लोहाऱ्याची चर्चा आहे चौकडं. सगळीकडे चर्चा हीच आहे. काय लोहाऱ्यातला सप्ताह चालू आहे, काय कथा चालू आहे, काय कीर्तन चालू आहेत, काय विठ्ठल महाराजांचं तर कीर्तन झालं, काय विचारूच. म्हणजे आता उद्या ऐकायला मिळेल तुम्हाला. माझं पण होऊ दे, घेऊ काहीतरी. विठोबा आपला मोठेपणा सगळीकडे होतोय, कारण हे कर्तृत्व आहे आपलं. आपण एवढ्या निष्ठेनं, एवढ्या एकीनं, आणि आपण सर्वजण तेवढ्या समर्पक बुद्धीने हे करताय, म्हणून परमात्मा सुद्धा आपली सेवा स्वीकारतोय. ही स्वीकारणार आहे सेवा. आता बघा, माझ्या एक डोक्यात विचार आला. आपण पहिला हा रौप्य महोत्सव आहे, बरोबर आहे. याच्यात आपण कुठली कथा केली गुरुजी? रामकथा केली, बरोबर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र कुठला आहे? रामकृष्ण हरी. आपली रामापासून सुरुवात झाली बरं. हा आता याच्यानंतर जे 25वे वर्ष येईल, म्हणजे 50वे वर्ष, त्यावेळी मग कुठली कथा ऐकायची आपण? बरोबर, कृष्ण कथा. आणि मग अमृत महोत्सव येईल. हरिनाम आपला पंढरीशी पांडुरंग परमात्मा, जो सगळं आपलं दुःख हरण करतो, आपल्या संप्रदायाचा आराध्याय विटेवरती उभा आहे. आपण त्या पांडुरंगाची कथा अमृत महोत्सवाच्या वेळी ठेवू. वाजवा टाळ्या. असा भगवान परमात्मा आपल्याकडून अशी सेवा करून घेऊ. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या म्हणण्याप्रमाणे आज सुद्धा आपण मनोमन परमात्म्याकडे एवढीच इच्छा व्यक्त करू की देवा, फक्त आणि फक्त
या संतासी निर्वी हेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा. शेवटचं चरण आपलं राहिले बरं. हा, मी पक्क ध्यानात ठेवतो. तुम्ही म्हणाल झालं बाबा आता समारोप कधीकडे, तर पळान जाऊन झोपा, दिवसभर लय पळा. असं पळापळी करायची नाही, आरती होईपर्यंत पळापळी करायची नाही बरं. हा, मी ज्ञानदेव तुकाराम होऊन पुंडलिक वरदा झाल्याशिवाय अजिबात घोंगड्याच्या खाली उतरत नाही. हा, टाळकरी टाळ गुंडाळी तरी माझं चालूच राहतं. तुकाराम तुकाराम हा नियम आहे, सर्वांनी सांभाळायचा. अजिबात गडबड करायची नाही, धावाधाव करायची नाही, फिरून इथंच यायचंय, लक्षात ठेवा. हा, किती प्रपंचात पळा काही उपयोग नाही, शेवटी इथंच भगवंताच्या दरबारातच शांती आपल्याला. सुखरूप ऐसे दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची. बघा दुसऱ्या चरणामध्ये संत संगत मागितली ना, मग आता पुन्हा काय तेच का मागितलं. पांडुरंगाकडे हे मागणं मागितल्यानंतर पांडुरंग परमात्मा थोडा विचारात पडला. सगळीच मागणी सगळं काही मागितलं असतं तर पटकन देऊन टाकलं असतं. संतांची संगत मागतायत तुकोबराय म्हणून थोडं विचारात पांडुरंग परमात्मा मान खाली घालून उभे आहेत. हा, त्यावेळी परमात्माकडे पाहतात तुकोबराय सगळ्यांची जिरवतोस. आता कसं संतांची संगत मला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काही नको आहे. त्यावेळी परमात्मा मान खाली घालून उभे आहेत. त्यावेळी तुकोबराय पुन्हा देवाकडे म्हणतात, देवा कशाला रे एवढा विचार करतोस. हा, मी तुझा लाडका आहे ना, भक्त आहे ना, तुझी भक्ती करतोय ना, आवडीचं मागतो आणि तू देणार आहेस म्हणून मागतोय. याच्या व्यतिरिक्त मी काही आलो नव्हतो. हा, भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजिरवाणी. तुकोबराय कुणा पुढे भीक मागत नाहीत, हात पसरत नाहीत. हात पसरी जिने धेक त्याचे. महाराज म्हणतात निरर्थक आहे ते जीवन जर हात पसरत असेल तर. महाराज एवढे सामर्थ्य संपन्न व्हा संतांच्या संगतीत येऊन की अख्खं जग तुमच्या समोर हात पसरलं पाहिजे. तुकोबराय सुद्धा म्हणतात मी कुणापुढे अशा तशा पुढे मागत नाही, देवा तुझ्या पुढे मागतोय ना, मग कार्य उदार होत नाहीस. तुका म्हणे आता उदार तू होई, एवढा विचार करू नको देवा, उदार हो. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची. संतांच्या पायाशी चरणाशी मला बांधून ठेव, माझं हित निश्चित आहे. विठोबा नवीन खोंड झोपलेत आता. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांचे. जगद्गुरु तुकोबरायांप्रमाणे आज सुद्धा आपण सुद्धा देवाकडे हीच मागणी मागायची की फक्त आणि फक्त संतांची संगत दे. असा 3 चरणाचा, 4 चरणाचा नाही बरं, नेहमी असा 4 चरणाचा अभंग नाही, असा 3 चरणांचा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा दररोजच्या आपल्या ऐकण्यातला. आणि मला वाटते बऱ्यापैकी अर्थ आपल्याला कळालेला आहे. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय केवळ 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 आणि केवळ संतांची संगत मागतायत. आपण सुद्धा देवाकडे तीच मागूया आणि सेवेला पूर्णविराम देऊया. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सकल साधू संतांच्या चरणी, सद्गुरुनाथ सद्गुरु शिवराम बुवांच्या चरणी, प्रातस्मरणीय संत श्री मारुतीबाबांच्या चरणी आणि सगळ्या आजपर्यंत हा वारकरी संप्रदाय आपल्यापर्यंत आणून पोचवला ह्या सगळ्या वारकरी, टाळकरी, सेवेकरी, मृदंगवादक सर्वांच्या चरणी. आणि मी पाहतोय एकही टुकली एकाही व्यक्तीने घेतली नाही. टाळ्या यांच्याबद्दल. आजच्या कीर्तनाचं रेकॉर्ड आहे बरं. एकही व्यक्ती झोपली नाही. मी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघतोय, प्रफुल्लित आणि आनंदित चेहरे सगळ्यांचे आहेत. म्हणून ह्या सगळ्या श्रुती सज्जन मायबापांच्या चरणी त्रिवार वंदन करून सेवेला पूर्णविराम म्हणा. शेवटी तुका म्हणे आता उदार तो होई, तुका म्हणे आता उदार तो होई, तुका म्हणे
मज ठेवू पायी संताची मज ठेवी पायी संताची या संताची निरावी हे ती मज देई या संताची निरावी हे ती मज देई या संताची निरावी हे ती मज देई मज ठेवी पायी संताची मज ठेवी पायी संताची या संताची निरावी हे ती मज देई या संताची निरावी हे ती मज देई या संताची निरावी हे ती मज देई तुका म्हणे आता उदार तो होई तुका म्हणे आता उदार तो होई तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या वैभव महाराज कानेगाव ताशी निरवी हेची मज देई या संताशी निरवी
हेची मज देई संतासी निरवी हेची मज देई या संतासी निरवी हेची मज देई या संताशी निरवी हेची मज देई या संताशी निरवी हेची मज देई या संतासी निरवी हेची मज देई या संतासी निरवी हेची मज देई आणि तुझे काही न मागो तुझ आणि तुझे काही न मागो या संताशी निरवी हेची मज देई या संताशी निरवी हेची मज देई या संताशी निरवी हेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा अनेक तुझे काही न मागो देवा या संतासी निरवी हेची मज देई या संतासी निरवी हेची मज देई या संतासी निरवी हेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा 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 अनेक तुझे काही न मागो देवा 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 देवा
दूध काही न मागू देवा आणि दूध काही न मागू देवा या संताची निरवी येथे मज देई या संताची निरवी येथे मज देई या संताची निरवी येथे मज देई येथे मज देई येथे मज संताशी निरवी हेची मज देई या 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 संतासी 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 या संताशी निरवी हेची मज देई 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 आणि का तुला काही न मागू देवा आणि का तुला काही न मागू देवा आणि का तुझं काही न मागू बसा खाली बसा खाली बसा खाली बसा झालं शेवटचं चालू आहे न मागू देवा बसा बसा या संताशी निरवी हेची मज देई 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 आणि का तुझं काही न मागू देवा 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 या संताची निरवी हेची मज देई 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 संताची हे निरी माझ देई या संताची हे निरवी माझ देई या संताशी निरवी हेची माझ देई या संताशी निरवी हेची माझ देई या संताची निरवी हेची माझ देई या संताची निरवी हेची माझ देई या संताची निरवी हेची माझ देई या संताची
माझं देई आणि का तुझे काहे न मागू देवा आणि का तुझे काहे न मागू देवा 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 आणि का तुझे काही न मागो देवा आणि का तुझे काही न मागो देवा आणि का तुझे काही न मागो देवा हेच माझं देई आनंदाची निर्वे हेच माझं देई आनंदाची निर्वे हेच माझं देई आणि का तुझे काही न मागो देवा आणि का तुझे काही न मागो न आणि का तुझे काही आणि का तुझे काही न मागो देवा आणि का तुझे काही न मागो देवा या संताची निर्वे हेची माझं दे या संताची निर्वे हेची माझं दे या संताची निर्वे हेची माझं उठो नका कोणी उठा म्हणल्यानंतर उठा जय जय विठ्ठल गवरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय विठ्ठल 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जरा आवाज वाढवा ह्या माईकचा बोलिली ले गुरे वेडे गोळे करा क्षमा आहे उतारला अधिकार म्या आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका मोठे ज्ञानेश्वरा राखा या पैकी करा राखा या पैकी राखा या पैकी करा महाराज तुम्ही महाराज तुम्ही महाराज तुम्ही देव तुकाराम सावकार देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ताळी वाजवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.